भगवान कृष्ण भगवान की जय। हरि ओम। मुरलीधरा मन मोहना मुरलीधरा मन मोहना हे नंद नंदना नारायणा हे नंद नंदना नारायणा हे नंद नंदना नारायणा हे नंद नंदना नारायणा मुरलीधरा गोपाल कृष्ण भगवान की जय। हेलो हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। किशोर खोलता निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा सुखकरता करता वार्ता विनाशि पूर्वे पूर्वे प्रेम सुभाषयाति सर्वांगी सुंदराति संसुराति खंडे संगे माता पराचे चंद्रा
गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत महापुराण की जय। बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमोख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरत्या वरपुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागत तिष्ठन्ति मानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। गुत्तिबलारि पुण्यभूमि पवित्र वत जगमों सेवालाल सुपुत्र धन्य धर्मणे धन्य भीमा नायक और चरणी दंडवतने सचिदानंद रूपाय विश्वपत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। भागवत महापुराण की जय। जगदम्बा माता की। गोविंद हरे मुरारी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी।
गुरुदेव शक्ती आई जगदंबा जगद्गुरु शिवालाल महाराज पंढरी निवासी पांडुरंग परमात्मा गौ माता गंगा मैया पूर्वेकडे वास्तव आहे दत्त भगवंताचं बळरामगिरी बाबा त्याच परिसरात त्या परिसराची देवता म्हणून पुंजाजी महाराज त्यांना वंदन ग्रामदेवता महाबली हनुमानजी महाराज सगळ्यात चरणी मस्तक करून महाराज गौ माता गंगा मैया हे किनखेड पवित्र गाव पावनभूमी संत भूमी या भूमीला वंदन करतो महाराज।
क्रमाक्रमाने आपल्या सप्ताहातील आजचा हा 7वा दिवस उजाडलेला आहे. हे प्रभू, हे भगवंता, धन्य भूमी आहे, पावन भूमी आहे महाराज. आमचे पुजारी बापू, नारायण बापू, हेमंत दादा, आमचे मिनेकरी बाबा, आमचे विठ्ठल बाबू माऊली, खरोखर माऊली आहे महाराज. व्यासपीठावर जोंगळे महाराज, पुंडलिक भाऊ, संजू महाराज, इसी ह्याच गावातील साधू संत मंडळी, सबके दिल में खुदा भरा, किसको को मैं छोटा बडा, सगळ्यांना महाराज. आणि आमचे मित्र राजू भाऊ, त्यांना वंदन. सूरदास आहे महाराज, डोळ्याने दिसत नाही तरी आपल्या कथेत विराजमान आहे. हे भगवंता, काय तू दिलेला आहे. आपल्या जीवनातील महाराज ही जात असते, म्हणून ही पावन भूमी आहे किनखेड गाव. या भूमीवर अखंड चालू असलेली काही वर्षापूर्वी आमचे हरिभक्तपरायण आमचे गोपीचंद बाबा, गुरुदेव छगन बाबा, गुरुदेव रामदान बाबा, आमचे गुरुबंधू शेषरावजी महाराज, आमचे गुरुदेव गोपीचंद बाबा साळंबेकर यांच्या कथा झाल्या महाराज. आणि तोच योगायोग माझ्या जीवनात सुद्धा मला या भूमीचा दर्शन झालेलं आहे. म्हणून 2 मिनिटासाठी आपण चिंतन करू महाराज, नंतर कथेकडे वळायचं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. गोविंद गोविंद हरे मुरारी वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवा. कृष्ण भगवान की जय. शुद्धोजी महाराज वर्णन करतात, राजा परीक्षित महाराज, आज महाराज खरोखर ब्रह्मानंद समाधीला अवस्था झालेला आहे. 7वा दिवस उजाडलेला आहे. शुद्धोजी महाराज सांगतात की राजन, काय वाटते रे बाबा. काय सांगाव महाराज, ही जी भगवत नामाची शक्ती आहे, भक्ति में कितनी मस्ती है वो संतन को पूछो, वो गाडगे बाबा को पूछो. राष्ट्रसंतांनीच आपली खंजरी जपान मध्ये वाजवली महाराज. जपान ही भक्तीची ना शक्ती आहे. डोळे लावलेले राजन,
आता काय वाटते तुला? देवा मला काही वाटत नाही, मी देह नाही. नैनान छिदंती शस्त्राने नैनान दहंती पाहू का? तू प्रसन्न भगवान गुरुदेवाच्या सानिध्यात असल्यामुळे महाराज परीक्षित आज शांत झालेले आहे. मरणे क्यों घबराता बंदे? देवा मला मरणाची कसली भीती नाही. या कथेमधून शुद्धजी महाराज सांगतात की बाबा सारे जीव आपण परीक्षित आहोत. परीक्षित चांगले कर्म करा, चांगले कर्म करा. राजन युधिष्ठिराने कृष्ण परमात्म्याला म्हटलेलं आहे, देवा आपल्याला राजसूय यज्ञ करायचा आहे. राजसूय भगवंताची सल्ला घेतलेली आहे. अनेक काम प्रत्येकाने वाटून दिलेलं आहे. जशा प्रकारे आपल्या गावात नियोजन आहे महाराज. एकाकडे स्वयंपाकाचं डिपार्टमेंट आहे, कुणाकडे ते झाकी आणणे रोजच भाऊ. तशीच भगवंताने सांगितलंय बाबा जे 4 भाऊ आहे, भीम आहे, अर्जुन आहे, नकुल आहे, सहदेव आहे. पूर्वेकडे निघालेला हा भीम कुणाकडे कधी प्रार्थना करून, कुठे महाराज युद्ध करून भरपूर द्रव्य आणलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि द्रव्य आणल्यानंतर राजसूय यज्ञाची तयारी झालेली आहे. एक सभा होती महाराज, त्या सभेत एक नियोजन चालू आहे. या राजसूय यज्ञात जे अग्रपूजेचं मान आपण कोणाला द्यावं? अग्रपूजा द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्याने म्हटलेलं आहे आपल्यात एकच असा कृष्ण आहे. तोही म्हणे कृष्ण कृष्ण कृष्ण. ठीक आहे, कृष्णाला मान द्या. परंतु काय झालं महाराज, अचानक एक चेदी देशाचा राजा आहे शिशुपाल, हातात आयुध घेतलेलं आहे, शस्त्र उचललेलं आहे. अरे हा निर्णय चुकीचा झालेला आहे. सारी मंडळी महाराज शांत पाहायला लागली. ते गवळ आहे, तो चोरटा आहे, तो रणांगणातून पडणार आहे. या कथेमध्ये महाराज एक भावार्थ लपलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. शिशुपालाचा जन्म झाल्यानंतर त्याला 21 बोटे होते महाराज, 21. आईला चिंता पडली. परंतु ज्या प्रसंगावर भगवंताचं दर्शन झालेलं आहे कृष्णदेवाचं, तर एक बोट गळून पडलेलं आहे. आईला माहित आहे ज्याचं दर्शन झाल्याने महाराज एक बोट गळून पडलेलं आहे, तर त्याच्याच हाताने शिशुपालाचा मृत्यू होणार आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. शिशुपालाची आई ती विनंती करत होती, देवा माझ्या मुलाला तुम्ही मारू नका. मला निष्पन्न झालेलं आहे, माहीत पडलेलं आहे की तुमच्या हातूनच माझ्या मुलाचं मुलं आहे. आई मी कुणाला मारत नाही. भगवान किसी को मारता नहीं, पापी नहीं है राम. ये मरती है सब दुनिया कर कर खोटे काम. कबीर साहब कहते भाई तो ईश्वर आहे, तो दयाळू आहे, ते कुणाला मारत नाही महाराज. तोच प्रसंग समोर म्हणून हा शिशुपाल शिवा देत होता. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा चोरटे आहे, हे गवळी आहे. खरं
क्रमाक्रमाने शिव्या वाढत होत्या. कृष्ण हसून राहिला. बलरामजी दादा उठलेले आहे. अरे कृष्णा तू शांत का? देवा होऊन जाईल म्हणे याच्याच मनानं. याचं मरण माझ्या हातून आहे. याचं मरण. महाराज भगवंत म्हणायला लागला दादा तू टेन्शन घेऊ नको आता. याला देऊ दे शिव्या. क्रमाक्रमाने महाराज शिशुपालजी भयंकर शिव्या द्यायला लागला. शिवी म्हणजे अपवित्र वाणी. तुकडोजी महाराज तुकारामजी महाराज म्हणतात बाबा अपवित्र वाणी नको माझ्या मुका. त्याहुनी मुका बराच मी. निंदेचे श्रवण नको माझ्या कानी. बधीर करून ठेवी देवा. हे देवा परंतु हा शिशुपाल शिवी देत होता महाराज. अरे कृष्णा तू चोरट आहे. तू पळणार आहे. तू लबाड आहे कृष्णा. क्रमाक्रमाने हरी बलरामजी दादा रागावत होता. रागावत होता. कृष्णा एवढं सहन करू नको रे बाबा तू. नाही दादा मला माहित आहे. हिल्ला त्याची महाराज शिशुपालाला पुन्हा मोठ्या आवेशाने कोणी सांगितलेला याचा काय अधिकार. अग्रपूजेचा मान मला पाहिजे होता. या कथेमधून आपण एवढंच घेणार आहोत. या जीवाला मान पाहिजे. मान मानासाठी काही करते महाराज. मान पाहिजे मान. परंतु या कथेमधून शिशुपालांच्या शिव्या वाढलेल्या आहे 60, 70, 80. बऱ्याच लोकांनी समजावलं रे शिशुपाल शिव्या देऊ नको राजा. शिव्या देऊ नको. तो ईश्वर आहे देव आहे. नाही तो लबाड आहे. तो चोरटा आहे. तो कृष्ण. तो पळून जाणारा. अनेक प्रकारचे शिव्या देत भगवंत हसत होता. बलरामजी दादा रागावत आहे महाराज. डोळे वटारले म्हणजे बलरामजी. गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्णा तू एवढं सहन करू नको राजा. एवढं सहन करू नको. नाही दादा नाही. आता 90 शिवी झालेली आहे. पुन्हा शिशुपाल शिवी देत होता. आता 96. दुसरी तरी आता 97. हम करे सो कायदा. जीवाला असं वाटतं की आपण काही केलं म्हणजे आम्हालाच हवं. परंतु ईश्वर आहे महाराज. तो ईश्वर आहे. पुन्हा शिशुपालाने शिवी सुरुवात केली. बलरामजी दादा राग येत होता. अरे कृष्णा तुझी काय हिंमत आहे. म्हणजे माझी हिंमत जरा थांब. आली म्हणजे तुझी वेळ आता जवळ. वेळ जवळ आली. 98. देव शिवी मोजत होता महाराज. क्रमाक्रमाने 99 आणि 100 शिवी पूर्ण झालेली आहे. अशा प्रसंगी महाराज भगवंत कृष्ण परमात्म्याने सुदर्शन चक्र आपल्या हातात घेतलेलं आहे आणि योगमायेने तो चक्र सोडलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तो सुदर्शन चक्र मोठ्या वेगाने जात असताना महाराज त्या सभेत फिरायला लागला. शिशुपालजी शिवी देऊन राहिला आणि अशा जवळील त्या शिशुपालांचा या सुदर्शन चक्राने भगवंताने शिरछेद केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय. राम 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 अवधपुरी के बानर
राम 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 अवध पुरीचे वानर बोले राम 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 शबरी जी के बैर बोले राम 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 हाँ शबरी जी के बैर बोले राम 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 शबरी जी के बैर बोले राम 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 शबरी जी के बैर बोले राम 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. आता कोणी उठू नका, बस शांत बसा. नंतर कोणी पूजाही करू नका. पूजा बस. सुखदेवजी महाराज म्हणतात की राजन हे परीक्षिता, आता भगवंताने म्हटलेलं आहे पूर्वीकडे असलेला हा मगध देश राजा जरासंध. जरा काल आपण संक्षिप्त कथा घेतली होती महाराज. तो जरासंध भगवंताने अर्जुन भीम आणि भगवंत निघालेला आहे. या जरासंधाला ब्राह्मणाची आवड होती. ब्राह्मण म्हटलं की आदर. आता आजच्या काळात बऱ्याच लोकांना महाराज आनंद आहे. ज्याच्या गळ्यात माळा दिसल्या या माऊली पाणी पिया, चहा घ्या. काही लोकांना आणि काही लोकांना ते महाराज दिसले बा आता असं वाटतं काय काय राजे. जरासंधाला ब्राह्मणाचं दिसल्याबरोबर आनंद होत आहे महाराज, म्हणून भगवंताने युक्ती घेतलेली आहे. भीम अर्जुन पंचा नेसलेला आहे, गळ्यात जानवा घातलेला आहे आणि महाराज त्या जरासंधाकडे याचना करत आहे. जरासंध म्हटला रे तुम्ही ब्राह्मण नाही, तुम्ही ब्राह्मण नाही. आपल्या जे हाताची बोट आहे महाराज, मनगट आहे, शरीर आहे, त्याच्यावर ओळखलेलं आहे जरासंधाने. तुम्ही कोणीतरी बटू वागण्यासारखं रूप घेऊन आलात का. मनातल्या मनात शंका चालू आहे महाराज. आणि त्याच प्रसंगी हा जरासंधाने म्हटल्याबरोबर भगवंत म्हणत आहे हो तुमचं माझी शक्ती येण्यावर आहे. हा अर्जुन आहे, ही माझ्या योग्यतेचा नाही. जरासंध म्हणायला लागला. जरा म्हणजे महाराज मतार्पण आहे. जरा संघ म्हणजे ग्रुप. जरासंधाने म्हटलेलं आहे हे कृष्णा तुझी माझी तर लायकीच नाही म्हणे, लायकीच नाही. तो कार्यावर आला म्हणून